स्टॉक मार्केट्समध्ये 90% लोक लॉस करतात आणि फक्त 10% लोक प्रॉफिटमध्ये. पण जे पण 10% लोक प्रॉफिटेबल आहे तर त्यांची स्ट्रॅटेजी खूप स्ट्रॉंग आहे किंवा ते त्यांच्याकडे खूप सारा पैसा आहे, तर असं काही पॉईंट्स नाही. तर त्यांचा फक्त रिस्क रिवॉर्ड रेशो जास्त आहे. स्टॉक मार्केट हा कम्प्लिटली रिस्क रिवॉर्डचा गेम आहे, कारण मार्केटला कोणी 100% प्रिडिक्ट नाही करू शकत का मार्केट अपच जाईल का डाऊन जाईल. हां, पण जर तुम्ही तुमचा ट्रेड जर प्रॉफिटमध्ये असेल तर तुम्ही मॅक्सिमम प्रॉफिट कॅप्चर करण्याचा प्रयत्न करा, आणि जर तुमचा ट्रेड लॉसमध्ये असेल तर त्या ट्रेडला लवकरात लवकर एक्झिट करा, कट करा. मी स्वतः मार्केट्समध्ये 1:3चा मिनिमम रिस्क रिवॉर्ड रेशो फॉलो करतो. जोपर्यंत मला 1:3चं टार्गेट भेटत नाही तोपर्यंत मी त्या ट्रेडला एक्झिट नाही करत. मी तुम्हाला एक लाईव्ह एक्झाम्पल प्रॅक्टिकल दाखवतो बघा. मी माझं P&L स्टेटमेंट दाखवतो तुम्हाला एक 7 डेजचं, ठीक आहे. तर P&L ॲनालिटिक्स, आणि तुम्ही जर बघताल तर 7 डेजमध्ये आपला 56,000चा प्रॉफिट आहे. पण ह्याच्यामागे जर माझा विनिंग रेट बघता, ठीक आहे, तर राईट हँड साईडला विनिंग रेट आहे. विनिंग रेट फक्त 40% आहे, 40%. याचा मिनिंग माझे 10पैकी फक्त 4 ट्रेड प्रॉफिटमध्ये आणि 6 ट्रेड लॉसमध्ये. मग प्रॉफिटेबल ट्रेड माझे कमी आहेत तरीसुद्धा ॲट द एंड मी 56,000 प्रॉफिट कमवला. कशामुळं? तर हा फक्त रिस्क रिवॉर्ड रेशोमुळं. तुम्ही इथं बघता तर टोटल प्रॉफिटच्या खाली ना तुम्हाला एक ॲव्हरेज दिसतं बघा 13,400, आणि तर टोटल लॉसच्या खाली पण ॲव्हरेज आहे 2,700. ह्याचा मिनिंग माझा जर लॉस झाला तर मी एका ट्रेड मागं फक्त 2,700चा लॉस बुक केला, पण त्याच्या अगेन्स्ट जर प्रॉफिट असेल तर मी जवळजवळ 13,400चा प्रॉफिट बुक केला. मग तुम्ही जर हा रिस्क रिवॉर्ड रेशो बघता तर हा 1:5च्या आसपास आहे. मग तुम्हाला पण मार्केटमध्ये प्रॉफिट करायचं असेल किंवा मार्केटमधनं पैसा कमवायचा असेल तर तुम्ही फक्त रिस्क रिवॉर्ड रेशोला फॉलो करा, बाकी काही करण्याची गरज नाही. थँक्यू.